गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज मी तुम्हाला ज्येष्ठा गौरीची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. ही कथा ऐकल्याने आपल्याला देखील सुख शांती समृद्धी लाभते. कथा ऐकण्यापूर्वी एक विनंती आहे, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. ज्येष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याने तिला ज्येष्ठा लक्ष्मी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची ज्येष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा देखील या दिवशी केली जाते. जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली वाईट, डावी उजवी बाजू अशा दोन विरोधी बाजू या असतातच. समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे समुद्र मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला. श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी, आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात. याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी हे देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे की समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड वृक्षाखाली रडत बसली. तेथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला 3 वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसऱ्यावर, शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये. त्यामुळे आपण भरपूर वेळा बघतो की शनिवारी महिला पिंपळाच्या झाडाची पूजा ही करत असतात. तिसऱ्यावर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता. तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. या 2 गौरींमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते, दुसरी बाहेरून आणतात. ती ज्येष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो. यावेळी जमिनीवर रांगोळीने 8 पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते, कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते. तसेच गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये 12 गौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तींचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे. कहाणी ज्येष्ठा गौरीची. 8पाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन गाठल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे, आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातील सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणेल. मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौर आणेल. बापानं घरात चौकशी केली, मुलांचा नाद ऐकला, मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबापुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही, त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला, तळ्याच्या पाळी गेला, जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशी मिळली. त्यानं त्यांची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्यांचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबीला करता कन्या पाहू लागली. तो मुडकं आपल्या कन्याने भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळीजण आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली. गावन घातलं देवाला कर, नाही काही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली.
सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळं सुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुटे पुर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या सुद्धा धावत आल्या. त्यांच्यासोबत वासरं सुद्धा आली. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मुला मला आता पोस्ती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचत्या कशी करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. मला आज पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग. गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईल. ती साऱ्या घरभर टाक, हंड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्याने धुवावे, ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावन गोड, तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवासणीची ओटी भरावी, जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवाच्या दारी, गायच्या गोटी, पिंपळाच्या पारी सफळ संपूर्ण हो. कहाणी महालक्ष्मीची. आटमाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 2 बायका होत्या. एक आवडती होती, दुसरी नावडती होती. आवडतीचं नाव पाट माधव राणी आणि नावडतीचं नाव चिमादेव राणी होतं. त्या राजाला एक शत्रू होता. त्याचं नाव नंदमनेश्वर होतं. तो क्षणी उडे, क्षणी बुडे, क्षणी अंतराळी जाई, क्षणी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळं राजा वाळत चालला. एके दिवशी राजानं सर्व लोकांना बोलवले. नंदमनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनी राजाला बरं म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरीत एक म्हातारीचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणू लागला, आई आई मला भाकरी दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. म्हातारी म्हणाली, बाबा तू गरीबाचा पोर, 4 पावलं पुढं जा, झाडाआड वाळी भाकरी खा, म्हणजे लोक तुला हसणार नाहीत. पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकरी दिली. म्हातारीचा पोर भाकरी घेऊन निघाला. सगळ्यांच्या पुढे गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. सर्व लोक घरी आले. त्यांना नंदमनेश्वर काही सापडला नाही. तशी राजाला फार काळजी वाटली. पुढं फार रात्र झाली. म्हातारीचा पोर तिथंच राहिला. पुढे मध्यरात्री काय झालं? नागकन्या देवकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीचा वसा सांगू लागल्या. पोरानं विचारलं, बाई बाई यानं काय होतं? त्यांनी सांगितलं, पडलं झडलं सापडतं, मणिचिंतलं कार्य होतं. इतकं ऐकल्यावर तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली. तसा नागकन्या देवकन्याने आशीर्वाद मागितला, तसा यांनीही मागितला, तसा देवीनं दिला. राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भंडार मिळेल, माडीशी माडी बांधील, नवल वाट नाव ठेवील, तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल, असं म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा पोर घरी आला. दुसऱ्या दिवशी राणी पहाटे उठली, परसात आली. राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला आनंद झाला. तशी तिनं ही गोष्ट राजात जाऊन सांगितली. राजाने चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागं होता. त्यानं याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं. राजानं त्याला बोलावून धाडलं. म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला. त्यानं राजाला विचारलं, राजा राजा आळ नाही केला, अन्याय नाही केला, मला इथं का बोलावलं? राजा म्हणाला, भिवू नको, घाबरू नको. माझा वैरी नंदमनेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझं नाव सांगतात. त्याचं काय कारण ते सांग. राजाला पोर म्हणाला, राजा मी मारला नाही, पण तो देवीच्या वरानं मेला. राजा म्हणाला, ती देवी कोणती? तिला तू कोठे भेटलास? पोर म्हणाला, सगळ्यांच्या पाठीमागून निघालो. त्यांच्या पुढे थोडा गेलो. शिळी भाकर झाडाआड करून खाली. येता येता रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. रात्री नागकन्या देवकन्या तिथं आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा बसला. त्याची मी चौकशी केली. पुढे मी पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली. सर्वांना आशीर्वाद दिला, तसा मलाही दिला. तुला आशीर्वाद काय मिळाला? मला आशीर्वाद असा मिळाला की शत्रू मरेल, अर्ध राज्य मिळेल, अर्ध भंडार मिळेल, माडीशी माडी बांधील, नवल वाट नाव ठेवील, असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तर पूजा केली. तातू घेऊन घरी आलो. तो तुझं बोलवणं आलं. राजानं हकीकत ऐकली, आनंदी झाला. पोराला अर्ध राज्य दिलं, भंडार अर्ध दिलं, माडीशी माडी बांधून दिली, नवल वाट नाव ठेवलं. पुढं म्हातारीचा पोर आनंदानं वागू लागला. ही बातमी राणीला समजली. राणीनं नवल वाटाला बोलावणं धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून विचारलं.
नवलवाटानं तातू दाखवला. तिला सांगितलं, अश्विन मास येईल, पहिली अष्टमी येईल, त्या दिवशी 16 सुता तातू तेल हळद लावून करावा. 16 दुर्वा 16 तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. 16 अर्घ्य द्यावीत. मग धूप दीप दाखवावा. नैवेद्य दाखवून कहाणी करावी. ज्यास हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणे दर अश्विन मासी करावं. स्वतः तिनं वसा समजून घेतला. ते व्रत ती पाळू लागली. पुढे एके दिवशी काय झालं, राजा राणीच्या महाली आला. सारी पाठ खेळू लागला. राजानं राणीचा तातू पाहिला. हे काय म्हणून विचारलं. राणीनं तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझे घरी हारे बहू, दोरे बहू, कांकणे बहू, कळावे बहू, व्रताचं सूत तोडून टाक, मला याची गरज नाही. पुढं रात्र झाली. राजा राणी निजली. सकाळी दासी बटकी महाल झाडू लागल्या. केरात त्यांना तातू सापडला. दासीने तो तातू नवलवाटाला दिला. त्याला राणीचा राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला. त्याला नावडती राणी भेटली. तिनं तो तातू मागितला. हा म्हणाला, उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. तिने सांगितलं, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तसा तातू तिच्या हवाली केला. वसा सांगितला. पुढे अश्विन मास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला. देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं. पाठ माधव राणीची महाली गेली. महालक्ष्मी तिला आठवण आहे किंवा नाही हे पाहू लागली. तो घरात कोठे काहीच तयारी दिसेना. जेव्हा ती पाठ माधव राणीला म्हणू लागली, अगं अगं पाठ माधव राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे. राणीनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी काही नाही. तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली, अगं अगं पाठ माधव राणी, पुत्राची माय, म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल. राणीनं उत्तर दिलं, म्हातारीला तांब्यावर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाही. तेव्हा म्हातारीनं पुन्हा पाठ माधव राणीला हाक मारली, अगं अगं पाठ माधव राणी, पुत्राची माय, म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल. राणी म्हणाली, म्हातारीला दही भाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला पुरणार नाही. म्हातारीला राग आला. तिने शाप दिला. तो काय दिला, सवतीच्या नाहानी डाराडोरी करीत असशील, अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडशील. इतकं राणीने ऐकलं. खदा खदा हसली. पुढं म्हातारी निघून गेले. तो चिमादेव राणीच्या महाली आली. इकडे तिकडे पाहू लागली. तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं, दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला. तिने चिमादेव राणीला विचारलं, अगं अगं चिमादेव राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे. तिने उत्तर दिलं, आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, महालक्ष्मी म्हणतात ती मीच. राणी म्हणाली, कशानं ओळखावी, कशानं जाणावी. तो ती सकाळी कुवारीन झाली, दुपारी सवाशीन झाली, संध्याकाळी पोक्त बायको झाली. अशा तिन्ही कळा तिनं तिला पालटून दाखवल्या. नंतर राणीनं तिला घरात बोलवलं, न्हाऊ घातलं, माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, चौरंग बसायला दिला. राणीनं व नवलवाटानं तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. देवी समोर दोघे जण घागरी फुंकू लागले. तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी गेला. धुपाचा वास महाली आला. तशी राजानं चौकशी केली. शिपायानं हाक मारली, नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या. शिपाई नावडतीच्या घरी आले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. तसेच ते परतले. राजाच्या महाली आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथे घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीनं पंचायती ओवाळी. राजाचा हात धरला. मंदिरात घेऊन गेली. सारी पाठ खेळू लागली. खेळता खेळता पहाट झाली. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली. तसं राणी म्हणाली, माय मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊ. राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या नाहानी डाराडोरी करेल. अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडेल. तशी चिमादेव राणी तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नये. तसं देवीने सांगितलं की राजा तिला 12 वर्षे वनात तरी धाडेल. असं म्हणून देवी अदृश्य झाली. उजाडल्यावर राजानं तिला रथात घातलं. वाड्यासमोर घेऊन आला. पाठ माधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येत आहे, तिला तू सामोरी ये. तशी ती फाटकं तुटकं नेसली. घाणेरडी चोळी अंगात घातली. केस मोकळे सोडले. कपाळी मळवट भरला. जळतं खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आले. तो राजानं विचारला की ओरडत किंचाळत कोण येत आहे, भूत आहे की खेत आहे. शिपायांनी सांगितलं, भूत नाही, खेत नाही, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. राजा म्हणाला, तिला रानात नेऊन मारून टाका. असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला. राजा राणी सुखानं नांदू लागली. इकडे शिपायांनी पाठ माधव राणीला रानात नेले. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मूळ मूळ रडू लागली. तसं शिपायांनी सांगितलं, बाई बाई रडू नको, आम्ही तुझ्या हातचे खाल्ले प्यायले आहे. आमच्याच्यानं काही तुला मारवत नाही, म्हणून आम्ही तुला सोडून देतो. पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको असं म्हणाले. राणीला तेथे सोडून दिलं. आपण निघून नगरात गेले. आता नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली. पहिल्यांदी कुंभाराच्या आळीत गेली. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवित होते, परंतु एकही कळस उतरेना. त्याने चौकशी केली. नवं माणूस कोण आला आहे तो ही सापडले. त्याने तिला हकलून पिटवून लावले. पुढे ती कासाराच्या आळीत गेली. तो तिथं नव्या राणीला नवा चोडा करत होती.
पण एकही जुडा उतरेना. तेव्हा चौकशी केली. नवा माणूस कोण आला आहे तेव्हा ती सापडली. लोकांनी तिला हकलून पिटवून लावले. तिथून निघाली ती सोनाराच्या आळीत गेली. तिथं नव्या राणीला नवा दागिना घडवित होते. तो एकही दागिना उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली. नवा माणूस कोण आला आहे तेव्हा ही सापडली. त्यांनी तिला तिथून देखील हकलून लावली. तिथून निघाली ती साड्यांच्या आळीमध्ये गेली. तिथं नव्या राणीला नवी साडी विणत होते. पण एकही साडी उतरेना. मग त्यांनी चौकशी केली. नवा माणूस कोण आला आहे तर ते इकडे तिकडे पाहू लागले. तेव्हा ही सापडली. मग तिला तिथून देखील हकलून लावलं. पुढं ती रानात निघून गेली. जाता जाता ऋषींची गुफा दृष्टीस पडली. तिथं गेली तो ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तिथंच राहिली. ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली सारवासारव करी पूजेचं मांडून ठेवी. तशी तिनं 12 वर्ष सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले. ते म्हणाले, इथं झाड सारवण कोण करतं त्यानं माझ्या समोर यावं. तशी ती ऋषींच्या पुढे आली. नमस्कार केला. ऋषींनी झाड सारवण्याचं कारण विचारलं. तेव्हा ती म्हणाली, अभय असेल तर सांगते. ऋषींनी अभय दिलं. राणीनं पहिल्यापासून हकीकत सांगितली. ऋषींनी पोथ्या पुस्तकं वाचून पाहिली. तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं. ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवली. रात्री घागरी फुंकवल्या. पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती झाली. तसा राणीनं आशीर्वाद मागितला. देवी रागवली होती. ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली. तेव्हा देवीनं उशाप दिला, या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव, चंदनाची उटी ठेव, फराळाची तयारी कर, कापुरी विडा ठेव, वाळ्याचा पंखा ठेव. त्याला सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल. राजा इथं आज उद्या येईल. तहानलेला असेल. त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील. ते ही असली सगळी तयारी पाहतील. राजाला जाऊन सांगितलं. नंतर राजा इथं येईल. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथं राजा आला. थंडगार छाया पाहिली. स्वस्त बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले. पोटभर फराळ केला. पाणी प्यायला. कापुरी विडा खाल्ला. आत्मा थंड झाला. पुढे राजानं शिपायांना विचारलं, इथं मी पाणी प्यायलो, फराळ केला, विडा खाल्ला, याला सगळ्यांना पाटमाधव राणीच्या हाताचा वास कसा आला? शिपाई म्हणाले, अभय असेल तर सांगतो. राजानं अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यायलं, आमच्याच्याने काही तिला मारवलं नाही, म्हणून आम्ही तिला सोडून दिलं. राजा म्हणाला, असं असेल तर तिचा आसपास शोध करा. शिपाई निघाले. ऋषींच्या गुफा पाहिल्या. तिथं ही सापडली. राजाला जाऊन शिपायांनी सांगितलं. राजा उठला. ऋषींच्या गुफेत गेला. त्यांचं दर्शन घेतलं. ऋषींनी ओळखलं. त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळचा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितला. नंतर तिला हवाले केलं. तसा उभयंतांनी ऋषींना नमस्कार केला. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. पुढे राजानं तिला रथात घातलं. आपल्या नगरी घेऊन आला. बाहेर उभा केला. राणीला निरोप पाठवला. राजा पाटमाधव राणीला घेऊन येत आहे, त्याला तू सामोरे ये. तशी राणी न्हाली, माखली, पितांबर नेसली, शालजोडी पांघरली, अलंकार घातले, नगराच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी समोर गेली. राजाने विचारलं, वाजत गाजत कोण येत आहे? नागकन्या की देवकन्या? तसं शिपायांनी सांगितलं, नागकन्या नाही, देवकन्या नाही, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. तेव्हा राजा पाटमाधव राणीला म्हणाला, तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते. राणी उगीच बसली. राजानं चिमादेव राणीला उचलून रथात घेतलं आणि दोघींसह वाजत गाजत आला. सुखानं राज्य करू लागला. जशी पाटमाधव राणीवर महालक्ष्मी माय कोपली, तशी तुम्हा आम्हावर न कोपो. भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांचे नाव घेतले जाते. त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. मी आज तुम्हाला गणपती बाप्पांबद्दल काही कथा सांगणार आहे. शिवमहापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजयाकडून मिळाली. त्यांच्या सखींनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात, म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल. या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली होती. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झाले. यावर दुःखी असलेल्या पार्वती सतीने ब्राह्मणाला म्हटले, ज्याचं डोकं सर्वात पहिलं सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या. अशा प्रकारे पहिलं डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले. अशा प्रकारे गणेश गजानन बनले. एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसून पार्वती अंघोळ करण्यास गेल्या. तेवढ्यात शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले. गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिले, तर संतापलेल्या महादेवांनी त्यांच्या डोक्यावर मार केला. या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला. असे जेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचे डोके कापले गेले आहे, तर त्या फार संतापल्या. त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचं डोकं गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले. हे स्कंद पुराणामध्ये देखील सांगितलं आहे. एकदा शिवाप्रमाणेच गणेशाने भगवान परशुरामला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे.
ते शिवाचे अनन्य भक्त होते. गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले. गणेशाने त्यांना धूळ चाटवली. तेव्हा परशुरामने शिवाने दिलेल्या परशुचा वापर गणेशावर केला, ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला. तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात. भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसोबत करण्याचे योजिले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले, पण गणेशाला दिले नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असते तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून ठेवण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वराड तिथून निघाल्यावर रथांची चाकं जमिनीत रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक निघालेच नाही. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही. बऱ्याच जागेतून तुटायला लागले. कोणालाही काही सुचेना की आता काय करावे. तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगलं केलं नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली. देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले. तेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम जो भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होते. हे पद्मपुराणामध्ये देखील सांगितलं आहे. तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.